नमस्कार, माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आहे अंगारकी संकष्टी. त्यासाठी आपण बनवणार आहोत मोदक. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. आता अगोदर आपण भाजून घेतो खसखस. मोदकाचं सारण करायचं त्याच्यासाठी साधारण 1-1.5 चमचा खसखस मी भाजून घेणार आहे. छान खमंग भाजून घ्यायची अगोदर आणि मिक्सरला थोडीशी वाटून घ्यायची, म्हणजे त्याची खूप छान चव उतरते मोदकामध्ये. आता आपला खसखसचा कलर बदलला आहे, छान भाजले, छान स्मेल येतो त्याचा. तरी पण तुम्हाला वाटत असेल, समजत नसेल, तशा हातावर चुरा. आता हातावर आपण ही चोळली ना की लगेच त्याचा छान सुगंध येतो. गॅस बंद करून आता बाजूला काढून घ्या, नाही तर त्यातच ठेवली तर ती गरम याच्याने जास्त करपली जाईल. आता खसखस थंड झाली, मी मिक्सरला लावून घेते. बघू शकता तुम्ही आपली खसखस कशी छान एकदम भाजली गेली आणि भाजल्यामुळे छान एकदम बारीक झाली. खूप छान सुगंध येतो त्याचा. मोदकामध्ये तर अतिशय सुंदर लागतो. पीठ मी मळून ठेवलेलं भिजायसाठी. आता त्याला जरा एकत्र करून घेते. तर मी मोदकाला सुरुवात करणार आहे म्हणून नेहमीपेक्षा पीठ आहे ना ते थोडंसं घट्टच मळायचं आहे. हे बघा, नेहमीपेक्षा घट्ट आहे पीठ. आता मी थोडे छोटे छोटे गोळे आपल्या मोदकासाठी करून ठेवते, म्हणजे नंतर आपली घाई नाही उठणार. बघू शकता सगळे एकाच साईजचे केले, छोटे छोटे केलेत. आता तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे आहेत ते तयार आहेत. मग असे तुम्हाला दाखवलेलं आपण सारण केलेलं सारण आपलं रेडी आहे. ते पण आता सगळं जवळ घेऊया सामान आपलं. आता पोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेते आणि सगळे जे हे गोळे आहेत ना आपल्याला पोळपाट असं तेलावरतीच लाटायचे. आता आज जे मी मोदक करणार आहे ना ते वेगळ्या पद्धतीचे करणार. आता मोदक म्हटलं की आपण नेहमी कसे सगळे गोलवाले आपले असतात. मी आज माझ्या आईकडची पद्धत करते, माझ्या माहेरची पद्धत. एकदम वेगळ्या आकाराचे मोदक असतात. तुम्हाला बघून एकदम वेगळं वाटेल, पण तरी पण. आणि थोडी जी लाटी जी आहे आपली ती अशी जाडच ठेवायची आपल्याला. एक मोदक तुम्हाला मी करून दाखवते कसा असतो माझ्या आईकडे. आता हे त्याच्यामध्ये सारण घातलं. हा बघा, माझ्या आईकडे अशा प्रकारचे मोदक असतात, समोशाच्या आकाराचे. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण खूप छान वाटतं सगळे केल्यानंतर. बघा, थोडेसे आपले रेग्युलर असतात तसे पण मी करणार आहे, पण आज मला माझ्या आईची फार आठवण येते म्हटलं, म्हणून मी आज आईच्या पद्धतीचे करते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसे वाटतात. आता चाळणीला तेल लावून घेते. पाणी तापलं आपलं, त्याच्यावर मी चाळण ठेवते. आता चाळणीवर हे आपले मोदक रेडी आहेत. हे मोदक मी एक एक करून ठेवते. तुम्हाला कसे वाटतात हे मोदक बघताना? थोडं वेगळं वाटत असेल ना, पण माझ्याकडे माहेर येत ना सगळ्यांकडे असेच असतात मोदक. खूप दिवसांनी मी असे केले, आपले नेहमीचे असतात तशीच करते. आता याला एक 5-7 मिनटं वाफ यायला ठेवते झाकून. आता साधारण एक 10 मिनटं झाले, वाफ आली चांगली. मी काढते, बघू शकता तुम्ही. मोदकांना छान वाफ आले, खूप छान दिसतात, वेगळे दिसतात, थोडेसे अनकॉमन. आता त्यांना काढून घेऊया आपण. 1-2 मिनटं गॅस बंद करून तसंच झाकून ठेवायचं आणि मग काढायचे. आता मी मोदक काढते. एका भांड्यामध्ये सुती कपडा ठेवला आहे, कारण वाफ येते म्हणून. मोदक पण कसे एकदम अलगद निघतात. आता हे काढून आता आपण पुढचे हे करूया. आता ते मोदक आपले काढून झालेत. आता पुन्हा पुढचे मोदक आहेत ते मी ठेवते. आणि हे मोदक आहेत ना एकदम पटकन होतात. आपल्या तांदळाच्या मोदकाला कसं, आता ज्यांना सवय आहेत त्यांचे पटकन होतात. माझ्याकडे माहेरी तर कधी तांदळाचे मोदक नसायचेच, नेहमी गव्हाचेच असायचे. त्यामुळे त्या मोदकाची सवय नव्हती. पण इकडे सासरी आल्यापासून ते मोदक पण शिकले. पण मला अजूनपर्यंत पटकन करायला येत नाहीत, खूप वेळ जातो.
त्यामुळे मी घाईच्या वेळेस कसे आहेत आपले हेच मोदक करते गव्हाच्या पिठाचे, म्हणजे पटकन होतात. तर आपले सर्व मोदक करून झालेत. मी गॅस बंद करते. हे शेवटचे ठेवले होते मी, आता तुम्ही बघू शकता सर्व मोदक झालेत. सर्व मी ते सेम प्रकारचे केलेत. हे 2 फक्त शेवटी आपले रेग्युलर असतात तसे मी केलेत. असे मोदक तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.